अवघे काही तास आता मतमोजणीला शिल्लक राहिलेले आहेत. माझ्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आहेत. बाप्पा, काही तास शिल्लक राहिलेले आहेत. तुम्ही आता पाहणी देखील करताय, स्ट्रॉंग रूमला आलाय. स्ट्रॉंग रूमला येण्याचं कारण की जिल्हाधिकारी महोदय इथं आहेत, त्यांच्याशी मला काही चर्चा करायची. त्यांना तिकडे सोडून आता इकडेच आहेत, त्याच्यामुळे त्यांना बोलायसाठी आलो आहे. आणि त्यांनी काही गोष्टी मला विचारलेल्या, ते प्रत्यक्ष येऊन बोलतो असं बोललो मी, त्याच्यामुळे आलो आहे. आणि स्ट्रॉंग रूमला काय त्यांनी नियोजन केलं आहे उद्याचं ते पाहणी करायसाठी आलेलो आहे. आता तुम्ही बोलताना तुमचे जे इथले अधिकारी आहेत निवडणूक विभागाचे कांबळे, त्यांना म्हणाले तुम्ही नीट राहा नाही तर मला संपवून घ्यायची वेळ येईल. का असं का बोलला? नाही, असं नाही आहे. आता मी काय बोललो हा विषय नाही आहे. हा विषय तुम्ही आता कशामुळे लगेच रेकॉर्ड करता हे कळत नाही मला. पण विषय असा आहे की जर त्यांनी लोकशाही जिवंत नाही ठेवली तर मग बीड जिल्हा काय म्हणेल. त्याच्यामुळे माझी विनंती की त्यांनी लोकशाही जिवंत ठेवावी, एवढाच अभ्यास. 4 तारखेला मी बीड जिल्ह्याचा खासदार होणार आहे, हे होणार आहे. उद्याच्या मतदानानंतर कळेल बीड जिल्ह्याचा खासदार मीच होणार आहे, अशी अपेक्षा, अशी आशा जी आहे बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.